फलटण, आवाज जनतेचा। जहागिरी गेली पण फुगिरी नाही गेली, फिरोज अत्तार यांचं वक्तव्य। शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष फिरोज अत्तार यांच्यावर खोट्या गुन्ह्यांबद्दल केला मोठा खुलासा। नमस्कार, मी फिरोज अत्तार, शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष। गणपती विसर्जना दिवशी माझ्यावर जो विशुबाळ यांनी गुन्हा दाखल केला त्याचे काही मुद्दे मांडण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे। त्यांनी केलेले आरोप हे दादांत खोटे असून हे बिनबुडाचे आहेत। मी स्वतः मुस्लिम समाजाचा असून मी सलग 4 वर्ष गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्ही सगळे हिंदू मुस्लिम मिळून वर्षभराचे सगळे हिंदू मुस्लिम सण एकत्र साजरे करतो। विशुबाळ यांनी फलटण शहरामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत। मी व माझे कार्यकर्ते मिरवणुकीत नाचत असताना विशुबाळ व त्यांचे सहकारी काका खराडे यांनी स्वतःहून मला सत्कार करण्यासाठी स्टेजवर बोलावून घेतले। ते मला स्टेजवर बोलवत होते, त्यावेळेस मी स्टेजवर गेलो। विशुबाळ यांनी मला गळ्यात हार घालून हातात नारळ देऊन माझा सत्कार केला व मी तिथे थांबलो असता काका खराडे हे म्हणत होते की अध्यक्ष बाळांना मिठी मारा, मिठी मारा। मी काय त्यांना मिठी मारत नव्हतो, कारण अख्ख्या तालुक्याला माहिती आहे ती मिठी कशासाठी मारून घेतात। तरी विशुबाळ यांनी स्वतःहून मला मिठी मारली। माझ्यावर असा आरोप केला आहे की मी त्यांच्या कानाजवळ जाऊन त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। अख्ख्या तालुक्याला माझा स्वभाव माहिती आहे की मला जर धमकी द्यायची असेल तर कुठल्या चौकात 4 चौकात दिली, असं कानात जाऊन देणार नाही। विशुबाळ यांना आम्ही गणपतीच्या आरतीला बोलावलं नाही, या रागापोटी रडत जाऊन त्यांनी माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे। यांनी माझ्यावर केलेले आरोप दादांत खोटे असून यांचं असं झाले यांची जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही। आमचे मंडळ हे संस्थानकाली असून आमच्या मंडळाची स्थापना 1899 साली झाली। आज यावर्षी आमच्या मंडळाला 125 वर्ष पूर्ण झाली। या उत्सुकतेपोटी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लोगो म्हणून बनवले होते, ते कुणाच्या आजोबाला खेचवायसाठी नव्हते। मी फलटण शहराच्या सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की मी व माझे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस गणपती मंडळासाठी अहोरात्र काम करतो, हे सगळ्या फलटण शहरातील जनतेला माहीत आहे। उद्या मी सर्व मंडळांना सांगू इच्छितो की जसं आमच्या इथे यांना आरतीला न बोलवणं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, तसं बाकीच्यांनी मंडळांनी लक्षात घ्यावं, यांना आरतीला बोलवा नाही तर तुमचे खोटे गुन्हे दाखल होतील इथून पुढे। विशुबाळ हे वयाने मोठे झाले असून ते बुद्धीने अजून बाळच आहेत। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता असून गणपती बाप्पांनी त्यांना सद्बुद्धी देऊ हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना। असेच माझे म्हणणे आहे की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करू नये। गणपती बाप्पा मोरया। अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।